सिंग जाधव, भारतीय नायकडा आदिवासी व लहान समाज विकास फाउंडेशन ह्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. ह्या संस्थेच्या माध्यमातून मी एक समाजाच्या संदर्भात काम करतो आणि ती समाज महाराष्ट्रात सर्वात मागासलेली आहे, ज्याला शासनाचा कुठला लाभ मिळालेला नाही आणि त्याची स्वतःला त्या जातीचं हे पण कळत नाही की आमची जात कोणती, आपण कोणते आहे काय हे सुद्धा कळत नाही, कारण त्यांच्या प्रत्येक जातीमध्ये विलीनीकरण झालेलं आहे. आता हे जात नायकडा जात पूर्वीपासून आहे, मात्र यांचं काय झालं, कोणी लभान लिहून घेतलं आहे, कोणी बंजारा लिहून घेतलं आहे, कोणी लभान बंजारा लिहिलं आहे, कोणी चारा लिहिले आहे, म्हणजे प्रत्येक घराचं 4-4 जाती झालेल्या आहेत. मग ह्या जातीला कुठं काष्ट भेटत नाही आहे. काष्ट नाही मिळलं तर काष्ट घ्यायला जावं तर मग त्याची वंशावळी जुळत नाही आहे. वंशावळी जुळत नाही. शासनाकडून किती वेळा मागणी केली की आमच्या समस्या जाणून घ्या आणि याच्या संदर्भात आपले काय निर्णय देता येईल. आर्थिक परिस्थितीला आमच्या कोणत्या आरक्षणात बसतो की आमची जात कोणती एक जात द्या, म्हणजे 17 जात झाल्यावर आम्हाला काहीच करता येत नाही. त्यासाठी शासनाने मी 25 पासून सतत 15 ते 16 मोर्चे काढलेले. पण नागपूर, नाशिक, संभाजीनगर, मुंबई असे 16-17 मोर्चे काढले. त्याच्यात खडी हातोडा मोर्चा काय असेल, संविधान हक मोर्चा काय असेल, न्याय हवे मोर्चा काय असेल, अशा प्रकारे एवढे मोर्चे काढून शासनाने त्यांच्याकडे अद्याप आमची मागणीवर लक्ष केलं नाही किंवा बैठकसुद्धा घेतलेली. आज प्रत्येक मागणीमध्ये मी केले आहे की आमची चर्चा करू, आमच्या काय समस्या जाणून घ्या, त्याच्यावर द्या आर्थिक कसं. पण अद्याप जाणे. मग याच्यावर मला शासनाचं असं वाटतंय की शासनाला अडचण काय येते, काय कुठं अडचण शासनाला आमची चर्चा करायला कुठं नव्हते. त्यांना वाटतं की ही कमी लोकसंख्या आहे, पण यांची अशी भेटायची काही आवश्यकता नाही का, असं काही वाटतं का, किंवा लोकसंख्या महाराष्ट्रात जास्त झाली मग तुम्हाला वेळ भेटत नाही का आमच्याशी बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्याची, अशी संशय निर्माण होते. त्यासाठी शासनात मंत्रालयात पूर्ण प्रकरण पडलेले तर ते अद्याप हे होत नाही. 2-3 वेळा भेटलो, सचिवांना भेटलो, सचिव लोक म्हणतात साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमची बैठक बोलू, पण तसं अद्याप काही झालं नाही. शिंदे साहेबांच्या काळातही तसं काही झालं नाही. आता यांच्या काळातही काय झालं नाही. आता इलेक्शन झाले, हे झालं, त्यामुळे पुन्हा अडचणी होऊन जाते. हे असं आहे, ते तसं आहे, पण यांची चर्चा होईल. कारण असं राहिलं हा समाज जर विकासाचा वंचितच राहिलेला आहे, ह्या समाजाचा विचार कोण करा, दुसरे सरकार येणार किंवा बाहेरच्या लोकांना ह्यांनीच करायला पाहिजे. हा मुळातून हा दगड फोडणारा समाज आहे. ब्रिटिशच्या काळापासून हा दगड फोडत आलेला आहे. शासनाकडे याची साधी नोंदसुद्धा नाही. दगड फोडणारी जमात नाही. वडाराची नोंद केलेली. वडारा हा जाती वडार म्हणून आहे, जाती दगडा वडारची त्याची नोंद झाली. पण हा मुळात ब्रिटिशच्या काळापासून मी पुरावे देतो त्यांना दिलेले, त्याच्या नोंदसुद्धा केली आहे अहवालांमध्ये की हे अशापासून हे लोक हे धंदा त्यांची नोंद नसल्यामुळे नोकरी करता येत नाही. जातीची दाखले मिळते म्हणून नोकरी करता येत नाही. खिशात पैसा नाही, वशिली नाही, लोकसंख्या नाही. याचा आमदार, खासदार, मंत्री, जंत्री कोणीच नाही आहे, एकही माणूस नाही. आणि शासन ज्यांना म्हणजे कोट्यवधी रुपये देते महामंडळाला, ओबीसीला देतात. या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्याशी चर्चा केली का आपण? सामाजिक न्याय मंत्री आता हे इलेक्शन चालू ह्या गडबडमध्ये आता त्यांना भेटणार, त्यांना निवेदन सांगतो भेटणार आहे त्यांना. आता हे अधिवेशनमध्ये पुन्हा प्रश्न मांडायला सांगू. आता ते मांडतात की नाही मांड, पण आतापर्यंत मला तसं काही सहकार्य भेटलं नाही, मदत भेटली नाही सहकार्य. म्हणून एक तळमळ आहे की शासन आमच्याकडं दुर्लक्ष काय करतो एवढा. त्यासाठी मी पालकमंत्र्यांनाही भेटणार आहे, वेळेस त्यांना भेटून हे प्रश्न मांडणार आहे. तर हा खडीचा धंदा आज आहे जो पूर्वी ब्रिटिशच्या काळात हे लोक बालीस भरत होते. बालीस तुम्हाला माहीत आहे रेल्वेमध्ये ते रेल्वे खडी पडून भरत होते. तेव्हापासून मग हे धंदा करा रोडच्या कामाने निघाले. रोडच्या कामानुसार मग ते ट्रकमध्ये कामं झाली, ट्रक भरून खडी सप्लाय केली. त्याच्यानंतर बैलगाड्या रोजगार आणि काळात रोजगारांनी बैलगाड्यांनी कट्टे लावून ते कामं केले. नाबार्ड, जे बँडसी, हे सगळे कामं ह्या लोकांना करत आले आजपर्यंत. पण आज परिस्थिती अशी झाली की शासन फक्त वरिष्ठ जे मोठा गट आहे, जो संस्था आहे, ज्या मोठे मोठे बजेट त्यांच्याकडे लक्ष देतात. करेसर मोठे कर्मचारी हे गोरविलास करतात आणि त्याच्या माध्यमातून ते कामं करून घेतात. ह्या लोकांना असतेही धंदे मिळत नाही. मग आता ह्या लोकांना शेती नाही आहे, नोकरी नाही आहे आणि धंदाही खतम झाले. मग ह्या लोकांनी काय करायचं, ह्या प्रश्नावर शासनात कुठे लक्ष द्यायला तयार नाही आहे. ह्यासाठी आमची शासनाला खूप नाराजी होती. निवडणूक येतात जातात करायचं कोणीतरी मंत्री घ्यायचं, पण लक्ष घालायला पाहिजे. हा शेवटी मतदान
किती समाज, किती आहे समाज हा, किती आहे? हा समाज मराठा फार कमी समाज, लाखाच्या आसपास, जास्त नाही. एका मुलाची काही संबंध येत नाही, लाख किंवा 1.25 लाख असेल. ते जनगणना त्याची केलेली नाही गेली, हा? जनगणना केलेली नाही, शासनाने केली, मी आपलं संस्थेमातम केली, पण संस्थेमातम शासनाने केलेली नाही. शासनाने केली आणि शासनाने संस्था जनगणना केली बी. आपण तसं पत्र दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला का नोंदणी का आमची नोंद करा म्हणून. आपले दिले, आयोगांना दिले, 2 आयोगाचे पत्र मंत्रालयात पडले, रेल्वे आयोगाचे पत्र दिल्लीत पडले मीरा कुमारकडे, आणि विधात्यांचा आयोगाला रिपोर्ट दिला. तो आयोग आपले सामाजिक न्याय मंत्रालयात पडलेले, पण हे कुठे लक्ष घालत नाही. आता हे नवीन मागासवर्गीय आहे, त्यांना एक पत्र देणार, त्यांना भेटून त्यांना अहवाल देतो. आणि जी भारतीय संस्था आहे तिथं सुद्धा 2005 मध्ये मी हा पूर्ण अहवाल दिला आहे, पण त्यांनी सुद्धा लक्ष घातलं नाही. ते एक मानतात लमान आहे, मी म्हणतो लमान आहे किंवा पाहिजे आहे तुम्ही म्हणता, म्हणून विशुद्ध करून दाखवा की आमची संस्कृती, आमची वेशभूषा, आमची बोलीभाषा आणि आमचा व्यवसाय हे त्याच्यात जुळतो. असे तर आम्ही मान्य करू ना, पण आम्हाला तुम्ही दाखवा तरी खरं. आम्ही चुकतो, मग तुम्ही काय चुकता? तुमच्याकडे सर्व अधिकार आहे, पण तुम्ही यांचा विचार करून हा समाजाला न्याय द्यायला पाहिजे कुठे, अशी आमची शासनाकडे विनंती. काय नाव आपलं साहेब? शिवराम जाधव. शिवराम जाधव.